बारामतीमध्ये 22 अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे पोटनिवडणुकीसाठी मतदान होईलच. त्यासाठी सुनेत्रा पवारांचा रविवारपासून प्रचार सुरू होणार आहे. तर सुप्रिया सुळेंनी सुद्धा प्रचार करणार का या प्रश्नावर एक सूचक असं उत्तर दिलंय. पाहूयात यावरचा एक रिपोर्ट. रिश्ते तर मायने रखते आहे, पण त्या पक्षांनी तर विचारू देत. रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा प्रचार करण्याचे संकेत दिले. बारामतीत पवारांच्या राष्ट्रवादीनं उमेदवार दिला नाही, मात्र प्रचार करणार का असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. त्यावर प्रचाराला बोलावतर द्या असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. मला माहिती नाही, हा प्रश्न तुम्ही अजित पवार गटाला विचारा. अजित दादा, माझा काय रोल? मी एक मतदार म्हणून मतदानाला जाणार. ते आता ते आणि मी आम्ही दोघेही सक्षम होत आपापली उत्तरं द्यायला. ना त्यांना माझी बॅटिंग करायला लागत ना मला त्यांची. नाही, तुम्ही त्या पक्षातून आमंत्रण देताय का? तुमचं काम जे काय ते केलेलं आहे. नाही, हे बघा, रिश्ते तर मायने रखते आहे, पण त्या पक्षांनी तर विचारू दे. तुम्ही त्यांच्या बाजूनी विचारत असाल तर माझ्याकडे उत्तर आहे. अजितदादा एक मोठे नेते होते. आज त्यांच्या जाण्यामुळं बारामतीमध्ये पोकळी झाल्या. पक्षीय कुठले मतभेद कुठल्याही पक्षाच्या नेत्यांना न ठेवता जास्तीत जास्त मतानं निवडून कसे येतील यासाठी सर्वांनी प्रयत्न केलं पाहिजे. मला बोलवलंच पाहिजे या मताचा न राहता अजितदादासाठी अजित श्रद्धांजली वाहतोय या भावनेनं जर आले तर नक्कीच प्रत्येकाचं आम्ही स्वागत करू. सुनेत्रा पवार रविवारी प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. कंधेरी गावातून प्रचाराचा शुभारंभ होईल. तर बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या पोस्टरवर शरद पवार यांचाही फोटो लावण्यात आलाय. अर्ज भरण्याच्या दिवशीही दादांच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात पवारांचा फोटो वापरण्यात आला होता. त्यावरून शरद पवार यांनी आपला फोटो वापरू नका असं दादांच्या नेत्यांना बजावलं होतं. आता पुन्हा सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या बॅनरवर शरद पवार यांचा फोटो लावण्यात आला. बारामतीच्या पोटनिवडणुकीतून काँग्रेसनं माघार घेतल्यानं सुनेत्रा पवार यांच्यासाठी ही लढत एकतर्फी झाली. पण 22 अपक्ष उमेदवार रिंगणात असल्यानं 23 तारखेला मतदान होईल. या 22 अपक्षांमध्ये अभिजित बिचुकले आणि करुणा मुंडे यांनीही आपल्या उमेदवारीनं लक्ष वेधून घेण्याचं काम केलंय. अजितदादाचा महाराष्ट्र आहे, तरी पण कोणीही आज ही आवाज उचलण्यासाठी FIR करण्यासाठी तयार नाहीये. आणि याच्यासाठी मी आज लढण्याचा प्रयत्न करत आहे बारामतीमध्ये. क्योंकि मला माहित होता की काँग्रेसचा पण डमी फॉर्म टाकला गेलेला आहे, ते पण माघार घेणार आहे. मला सगळी गोष्टी माहीत होती. त्याच्यासाठी एंड वेळी मी जाऊन तिकडे फॉर्म भरला आणि मी माघार पण घेतली नाही. मला पण खूप काही ऑफर होती, तरी पण मी माघार घेतली नाही. क्योंकि सत्ता आणि पावर आणि पैशाचे पुढे कोणीतरी असं असला पाहिजे महाराष्ट्रामध्ये जे झुकला नसला पाहिजे. रविवारी अधिकृतपणे सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला सुरुवात होईल. अर्थात पवार कुटुंबियांकडून प्रचारात कुणी हजर राहतं का हे दिसेलच. कारण याआधी उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा आणि अर्ज भरण्याच्या दिवशीही पवारांच्या कुटुंबातील कुणीही हजर राहिलेलं नाही. बारामतीहून दीपक कापरेसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.